कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर हे ज्यूस। सर लीला मॅडमनी आपल्या ऑफिससाठी किती मोठं आणि महत्वाचं काम केलं ना। सर निदान तुम्ही त्यांना थँक्स तरी म्हणायला हवं होतं। हा खरंय सर। सर तुम्ही ना लीला मॅडम साठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करायला हवंय सर। विश्वा, कळलं मला, जातो मी। दुपारच्या गोळ्या घेतल्या नाहीस ना तू? लीला, हेल्थ पहिले, मग नंतर बाकीच्या गोष्टी। थँक्यू। तू अचानक माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य बदलून गेलं। I'm a very lucky man to have you in my life. फार लकी आहे मी। असंच माझ्या बरोबर सदैव राहा। मी माझं लाईफ तुझ्याशिवाय कधीच इमॅजिन करू शकत नाही। प्लीज मला सोडून एजे, मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही। लीला, 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 आता गोळ्या घेतल्यास, आता घरी जाऊन आराम करायचा। पण मग काम? आज खूप काम केलंस तू। यू नीड रेस्ट। गो। एजे, का मला घरी पाठवताय? मला माहितीये, खरं तर तुम्हाला पण मी इथेच थांबायला हवी। लीला, खरं तर मलाही वाटत नाही की तू घरी जावं, पण तू इथे राहिलीस तर आराम करणार नाहीस। एजे, मी इथे आराम करेन आणि तुम्हाला डिस्टर्ब पण नाही करणार, खरंच। विश्वा, मॅडमना घरी सोडून। हो मॅडम।
बस बस. रिऊ आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे. रिऊ तुला माहिती आज मी असं सॉलिड काम केलंय ना. एजे पण माझ्यावर खूप खुश आहेत. रिऊ मला वाटलंच नव्हतं ग की मी स्वतःला असं प्रूव्ह करू शकेन. मला खूप आनंद झालाय. माझ्या पण बिझनेसचं असं सगळं नीट झालं तर किती छान होईल ना. अगं होईल ना, का नाही होणार, नक्की होईल. फक्त रिऊ बिझनेस म्हणजे काही खायची गोष्ट नसते. आजच लक्षात आलंय माझ्या. हो का? छान. अगं ते एजंटनी एवढंच काम काय दिलं, ते पूर्ण काय केलंस? हा, आपल्या हवेतच उडायला लागलीस तू. अगं आई आत्ताच आली ती. हो माहितीये मला. तू आहे ना, लग्न झाल्यावर एवढी बदलशील असं वाटलं नव्हतं मला. काय सांगते आपली बहीण? हा, आपली लहान बहीण आपल्या बिझनेस बद्दल काहीतरी सांगतेय, मदत मागतेय. ते करायचं नाही, ते करायचं सोडून स्वतःचं कौतुक करण्यापासून फुरसत मिळेल तर तुला. स्वतःचं कौतुक करण्यापेक्षा ना जरा तिथे लक्ष दिलं असतं तर. बघ ग, बघ ग माझ्या पोरीचा. हा, बघ चेहरा बघ, किती पडला, हिरमुसली बिचारी. नाही, हे स्वतःचं कौतुक करतेस ना, त्याच्यापेक्षा एक काम कर, त्या जहागीरदारांच्या घरात स्वतःचं स्थान बनव, जागा मिळव, काहीतरी तुझ्या शब्दाला मान मिळू दे. अगं लीला, अगं तुझ्या शब्दाला मान मिळाला तर त्या यशचं आपल्या रेऊशी लग्न होईल ना. आणि रेऊचं लग्न यशशी झालं तरच त्यात तिचं भलं आहे का बाई, हे विसरलीस की काय तू? मावशी आई अगं काय? हा, ते काय माहेर आहे है ना. इथे यायचं, भेटायचं, निघून जायचं, पण नाही. आपण येतो तर येतो, रिकाम्या हाताने हात हलवत येतो. अगं येताना काहीतरी घेऊन यावं भरभरून, पण नाही, सगळं इकडचं चाललंय आणि ठिय्या मांडून बसायचा. तसं नाही करू ग, निघून जायचं आपण. मावशी मी जाणारच. कधी जाणार आहेस? तोंड वर करून सांगतेस एजे खुश झालेत, होऊ देत, काय उपयोग त्याचा आपल्याला? नाही मला सांग ना, लग्न झाल्यापासून, तुझं एवढ्या मोठ्या घरात लग्न झाल्यापासून आपल्याला काय उपयोग झालाय त्याचा? हा, माझ्या अंगावर 4 दागिने आले, नवीन साड्या आल्या, बेकरीचं काही झालं, हिचा बिझनेस वाढल्याचं काही झालं? काही नाही झालेलं नाहीये. अगं आई कुठला विषय कुठे नेतेस तू? जरा थांब ग रेऊ, तू लहान आहेस, तुला नाही कळत. लग्न झालं ना, ती मुलीची जागा तिच्या सासरीच असते. काय करू मी हिचं? हा, काय करू मी तुझं? तू इथे आलीयस तर काय पाठ मांडू, रांगोळ्या काढू, अगरबत्त्या लावू, 4 ठाव जेवण करू का तुझ्यासाठी? सतत खायला हवं एवढंच आहे का इथे? कळत नाहीये का तुला या घरची परिस्थिती? तू निघ ग बाई, तुझा काही उपयोग नाहीये, तू निघ. मावशी तू निघ. मावशी निघ आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.